396वीं शिव जयंती मनाई जा रही है। वहीं रायगढ़ के रोहा में शिव ऊर्जा मित्र मंडल की ओर से घोसालगढ़ किले पर स्थित ऐतिहासिक पुरानी तोप जिसे छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद प्राप्त था, उसको रघुजी राजे आंग्रे ने पुनर्जीवित कर येलकोट येलकोट जय मल्हार जय घोष के नारे के साथ महाराज को समर्पित किया। किले की मजबूत किलेबंदी और चोरवाट नजर आते हैं। साथ ही इस स्थान पर मूर्तियां और नक्काशी और देवी देवताओं की मूर्तियां भी पाई जाती है। इन सभी ऐतिहासिक धरोहरों को संरक्षित करने का संकल्प आज लिया गया। हे प्रत्येकाच्या आपल्या हातात आहे आणि मला वाटतं तेवढं जरी करू शकलो तरी अशा शिवजयंती, शिवपुण्यतिथी आणि इतर कार्यक्रमांना येण्याचं आपल्याला नैतिक बळ आहे। नाहीतर 19 तारखेला आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि 20 तारखेला भगवा झेंडा जर मातीत पडलेला असेल तर आपण ती छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मावळ्यांकरता केलेली दाखवलेली अनास्था असेल। हा झेंडा फडकवणं हे फक्त अभिमानाची गोष्ट नाही, तर ती जबाबदारी आहे। त्याचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते पावित्र्य जपणं ज्या वेळेला आपल्या रक्तात भिनेल त्यावेळेला आपण महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत असं मानायला आपल्याला संधी आहे। आपण एवढं जरी करू शकलो तरी मला वाटतं आपण स्वराज्याकरता आपला मन नाही तर कण उचलला एवढं काहीतरी आपल्याला बोलता येऊ शकतं। मागच्या अनेक पिढ्यांनी हा वारसा जपलेला आहे आपल्याला, आपण त्याचे ट्रस्टी आहोत। कावड जी असते ती फक्त खांद्यावरून वाहून दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची असते, ती मधल्यामध्ये पाणी प्यायचं नसतं। हा आपल्या इतिहासाचा ठेवा आहे, ही आपली कावड आहे। ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची असेल तर ही सुस्थितीत राहणं, सुस्थितीत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। चला आजच्या दिवशी तो संकल्प घेऊया की ही ऐतिहासिक कावड आपल्याला पुढच्या पिढीच्या जर खांद्यावर द्यायची असेल तर ती पुढच्या पिढीकडे देताना सुस्थितीत असेल याची जबाबदारी घेऊया, याचा निर्धार करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपल्या जीवनाची एक सकारात्मक सुरुवात